आज तारीख आहे 19 मार्च, वार आहे गुरुवार आणि आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. आणि या दिवसापासूनच हिंदू नववर्षाला सुरुवात होते आणि हा खरं तर मराठी अस्मितेचा दिवस असं मला वाटतं. तेव्हा या नूतन वर्षाच्या सगळ्यांना मंगलमय अशा हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात निरोगी आरोग्य, सुख, समृद्धी, संपत्ती, मनःशांती घेऊन येवो अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या या ब्लॉगची सुरुवात करते. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कलासाधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि याच दिवशी हिंदू नववर्ष सुरू होतं. आणि कोणतीही नवीन सुरुवात ही स्वच्छतेशिवाय अपूर्णच आहे मला असं वाटतं. आणि जिथे मी नेहमी म्हणते की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, म्हणजे जिथे हात फिरणारे तिथे स्वच्छता होणारे आणि स्वच्छतेच्या ठिकाणीच लक्ष्मी वास करते, म्हणजेच ती आपल्या घरी येते. तेव्हा सर्वात आधी गेल्या काही दिवसांमध्ये माझी घरामध्ये स्वच्छता चालू होती. आता दरवेळी तेच तेच काय दाखवणार आपण, काय करतोय स्वच्छता वगैरे, तर ते काही मी ह्यावेळी दाखवलं नाही आहे. नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आज चैत्री अभ्यंग स्नानसुद्धा असतं आणि ते आज होतं 6:53 आणि तसंच मी सकाळी स्नान करून घेतलं आणि त्यानंतर माझ्या काही आपल्या स्वतःचं जे आवरण असतं थोडंफार ते सगळं आवरून घेतलं आहे. दारासमोर अगदी छोटीशी रांगोळी काढली आहे, कारण एकाच हाताने सगळ्या गोष्टी होणं फार कठीण असतं. पण मला असं वाटतं की लहान काय मोठी काय, सौंदर्य हे छोट्याशा गोष्टींमध्ये सुद्धा पाहता आपल्यालाच यायला हवं. आणि वेळ असेल तर नक्कीच म्हणजे अगदी मोठे गालीचे आपण काढूयात पुढे जाऊन, तसंही करता येईल पण हळूहळू. तेव्हा इथे मी छोटीशी अगदी पुढेच अगदी रांगोळी काढून घेते आहे. आणि ही रांगोळी काढून झाल्यानंतर आज आता आम्ही गुढी उभारणार आहोत. आता ही गुढी म्हणजे आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतात, तर आजचा हाच तो दिवस आहे. आणि आता शास्त्रानुसार याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. याच क्षणापासून काळाची सुरुवात झाली, म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. असंही मानलं जातं की ब्रह्मदेवांनी वेळेचं विभाजन करून 12 महिने तयार केले, ज्याला आणि माणसाला कालगणनेचं ज्ञान दिलं. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत ते ह्याच दिवशी आपण करायला म्हणजे सुरुवात होते किंवा आपण या दिवशी करतो, त्या त्या दिवसाचं ते महत्त्व असतं. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे आपल्या घरामध्ये सणवार असला की स्वच्छता आली किंवा सडा रांगोळी आली आणि ह्या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात. आणि इथेच खरी कला आहे असं मला वाटतं, कारण आपल्या ह्या वाहिनीचं नावच आहे आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास. तेव्हा हीच कला ही जोपासणं म्हणजेच मला असं वाटतं की आपली संस्कृती जोपासणं, आपली कला जोपासणं हे अशा गोष्टींमधनं होऊ शकतं. आता हे झाल्यानंतर पहा मी इथे देवपूजा करून घेते आहे, कारण आज पहिला दिवस, त्यामुळे अशी म्हणजे रोजच्यापेक्षा थोडी खासच आपल्याला आज, म्हणजे इथे मी सगळी अगदी दाखवली नाही आहे, पण पंचामृताने स्नान करून घ्यायचं आहे, देवांना छान स्वच्छ करायचं आहे आणि छान अशी देवपूजा फुलं वगैरे वाहून जसं आपल्याला जे उपलब्ध होईल ते करून आज पहा देवांनाही, म्हणजे आपण देवांना ही जी गाठी म्हणतात, म्हणजे साखरेची माळा जी असते त्याला गाठी म्हणतात, तर ती देवाला घालतात. किंवा जर लहान मुलं असतील तर म्हणजे नवजात बालकं किंवा 5 वर्षापर्यंतची लहान मुलं जी असतात ना, त्यांनाही ते घातलं जातं. इथे पहा आता माझी गुढी उभारण्याची तयारी चालू आहे. तर आता गुढी कशी उभारतात,
तर सगळ्यात आधी मी म्हटल्याप्रमाणे घराची स्वच्छता करायची. स्वच्छता झाल्यानंतर सडा रांगोळी घालायची आणि त्यानंतर आपण जो उभारणार आहोत त्याला ब्रह्मध्वज म्हणजेच वेळूची म्हणजे बांबूची जी काठी असते ती वरच्या बाजूला थोडी निमुळती आणि खाली थोडीशी जाड असावी अशी ती पाहून घ्यावी. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पंचपल्लव म्हणजेच आंब्यांची पानं लावायची असतात किंवा कडुलिंबाची डहाळी लावतात. त्यावर आपल्याला एक रेशमी वस्त्र बांधायचं असतं. तर तेही शक्यतो रेशमीच असावं आणि केशरी किंवा पिवळ्या रंगामध्ये असावं शक्यतो ते, किंवा लाल गुलाबी असे छान अगदी सुरेख रंग असावेत. त्यानंतर आपण जी त्याच्यावरती गाठी म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे साखरेची जी माळा असते हे पहा, ती तिथे लावायची असते. नंतर आपण हार एक फुलांचा, पण हार शक्यतो लहान असावा कारण जास्त पण वजन त्या काठीला होऊ नये ह्या दृष्टीने फुलांचा एक हार घालावा. आणि त्यावरती एक तांब्याचा कलश आपल्याला पालथा घालायचा असतो. मग तो तांब्याचा, पितळेचा किंवा चांदीचा शक्यतो असाच असावा, स्टीलचा नसावा. आणि आपल्याला इथे आता जे कडुलिंब आपण जो पाला असतो ना त्याचा कोवळा पाला आणि थोडासा गूळ घालून असा नैवेद्य आज खाल्ला जातो. इथे पहा सुंदर अशी आता मोगऱ्याचं बी खरं तर थोडी झाडांचीही आता चैत्र महिन्यामध्ये काळजी घेतात किंवा ह्या काळामध्ये पालवी फुटते झाडांना, तर तेव्हा मी इथे पहा थोडंसं ह्याचं कटिंग केलं होतं आणि आता ते त्याला कळ्या आलेल्या आहेत म्हणजे पहिला बहार आला आहे. तेव्हा अजून बऱ्याच झाडांचं हे व्हायचं आहे म्हणजे काम व्हायचं आहे, तेही मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. इथे पहा आपल्याला लावताना खरं तर आपण दिवा बाजूला लावून घ्यायचा असतो, पण इथे धक्का लागेल किंवा काय थोडीशी अडचणीची जागा असल्यामुळे त्यामुळे थोडं नंतर सगळं झाल्यानंतर दिवा इथे लावून घेतला आहे. छोटीशी रांगोळी मुलीला काढायला सांगितली आहे कारण आपण ह्या गोष्टी थोड्याशा मुलांनाही शिकवायला हव्यात की रांगोळी 2 बोटं यायला हवीत किंवा त्याचं आपल्याला कशी काढायची ती आपल्याला माहिती असायला हवं. तेव्हा अगदी साधीशी अशी पहा फुलं वाहिली आहेत. एक नारळ आपण तिथे ठेवलेला आहे की जो आपल्याला फोडायचा आहे पुढे. ही अशी सगळी तयारी करून झाली आहे आणि गूळ आणि खोबऱ्याचाही नैवेद्य इथे दाखवायचा आहे, पण मी इथे ठेवला नाही कारण मुंग्या वगैरे होऊन मग ते फक्त नैवेद्य दाखवून मी उचलून घेतले. आणि ही पहा अशी सुंदर अशी गुढी उभी केली आहे. आणि आता सगळ्यांनी घरात जेवढे कोणी आहेत म्हणजे लहान मुलं, पुरुष असू देत, स्त्रिया असू देत, सगळ्यांनी गुढीला म्हणजे तिची पूजा करायची आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे, आपल्या मनातल्या इच्छा बोलायच्या आहेत. आणि खरं तर गुढी म्हणजे काय तर ही म्हणजे जसं ब्रह्मदेवांचं मी सांगितलं तसंच इथे त्यालाही महत्त्व आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठी आपली जी सेना होती ती कुठलेही गड किल्ले किंवा युद्ध जिंकून आले की ते परत येत तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी घराबाहेर उंच अशा गुढी उभारल्या जायच्या. तेव्हापासून हे जिंकण्याचं आणि आत्मसन्मानाचं असं प्रतीक बनलेलं आहे. हे पहा असं इथे पण पंचपल्लव आणि कडुलिंबाची, आज कडुलिंबाची सुद्धा म्हणजे आंब्याच्या डहाळी बरोबरच कडुलिंबाची डहाळी सुद्धा आपल्याला इथे तोरणाच्या इथे लावायची आहे. आणि नारळ असा फोडून घ्यायचा आहे आपल्या घराला. आणि काहीही झालं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातला स्वयंपाक, जो की आपल्या सणांचा म्हणजे मला असं वाटतं की पूर्णत्व यानेच येतं. म्हणजे नैवेद्य वगैरे, आता हा नैवेद्यच झाला, आपण ह्याची देवाला हे करणारच, नैवेद्य वगैरे करणार. तर इथे पहा पहिला दिवस म्हणजे पुरणपोळी. आणि खरं सांगायचं ना तर मी ते वाटीभर जे पुरण आहे तेवढंच घातलं आहे, कारण अगदी सांगते की 3 तारखेला मंगळवारी आत्ताच्याच म्हणजे महिन्यामध्ये मार्चच्या 3 तारखेला होळी होती, त्या दिवशी पुरणपोळी झाली. त्यानंतर आमच्या गावामध्ये जत्रा असते म्हणजेच उरूस म्हणतो आम्ही त्यांना,
तर तोही 3 दिवस आधी गुढीपाडव्याचा असतो. त्या दिवशी पुरणपोळ्या झाल्यात, कारण संपूर्ण गावामध्ये जेव्हा जी मंदिरं आहेत, जे देव आहेत, त्यांना नैवेद्य केले जातात. आणि आता पुन्हा आज गुढीपाडव्याच्या दिवशी पोळी खाण्याची कुणालाच इच्छा नव्हती. पण अगदी वाटीभर पुरण करून मी नैवेद्यापुरतं इथे एखाद दोनच पोळ्या केल्या आहेत आणि त्याचा नैवेद्य केला आहे. आणि त्याबरोबर आता पुढे मी दाखवते तुम्हाला की काय काय मी आजचा स्वयंपाक केला आहे तो. तर इथे पहा, ही पोळी अशी छान आज लाटताना म्हटलं थोडीशी दाखवावी, कारण गेल्या होळीच्या वेळी पण मी असं काही दाखवलं नव्हतं. पण यावेळी आता थोडंसं मी आता इथे एक पोळी लाटून दाखवते. मी खूप काही पोळ्या केलेल्याच नाही आहेत. तेव्हा ही एक पोळी पहा अशी छान करून घेतली आहे. आणि त्यानंतर मी आता पुढचा काही स्वयंपाक करणार आहे. तेव्हा प्रत्येक दिवसांना बघा ना, ह्याच दिवशी आहे ना, भगवान श्रीरामांनी रावणाबरोबर विजय मिळवला होता. म्हणजे हे विजयाचं प्रतीक आपण जे म्हणतो ना, की ही श्रद्धा, ही पूजा कशाची आहे, तर गुढी किंवा विजय पताका आहेत, ह्या ब्रह्मध्वज आहे. तेव्हा ह्या सगळ्याला आपण जर का जतन करायला हवं, ह्याचं आपल्याला ह्या गोष्टी आपण केल्या तर आपल्या पुढच्या पिढ्या त्या गोष्टी पाहून पुढे, मला असं वाटतं की असं आपण का म्हणायचं की ते करणार नाहीत. जर त्यांना माहीतच नसेल तर ते कसे करतील, हा मुख्य मला प्रश्न वाटतो. तेव्हा आपण हे करून ठेवूयात, कदाचित आपल्यापेक्षाही उत्तम रीतीने पुढची पिढी करेल अशी आपण आशा करूयात आणि सगळेजण मिळून. आणि इथे पहा, आज आता पनीरची भाजी पुरी असा एक बेत ठरला आहे की श्रीखंड, थोडंसं गोडवा तर हवाच. म्हणजे जरी पुरणपोळी नसेल केली तरीसुद्धा गोडवा हा हवाच. त्यासाठी इथे पहा, हे मी खरं तर पनीर काही जण नाही म्हणजे काय म्हणतो आपण, शॅलो फ्राय वगैरे करत नाही किंवा काय, पण आमच्या इथे थोडंसं असं हलकंसं शॅलो फ्राय करून घेतलेलंच आवडतं. कारण काही वेळेला ना ते खूप असं काय म्हणतो आपण, ते असं तुटल्यासारखं होतं. जर असं तेलामध्ये असं शॅलो फ्राय करून घेतलं ना, आणि शक्यतो लोखंडी कढई वापरायची. ही पहा, हे मुलीचे असे आज नखरे चालू असतात. आजच्या दिवशी सुंदर आवरलेलं असतं मुलांनी. त्यामुळे आजच्या दिवसाला आपण कसं असायला हवं हे पण मला असं वाटतं की यातूनच आपल्या संस्कृतीची ओळख होते ना आपल्या मुलांना, की आजच्या दिवशी कसा आपला पेहराव असायला हवा. अगदी म्हणत नाही साडीच घाला किंवा काय, पण थोडी थोडी आपण त्यांना सवय लावू शकतो. फक्त इथे पहा, मी थोडंसं ना मीठ घातलं आहे हे परतताना पनीर, कारण त्याला थोडीशी चव येते. आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं आपण जो मिरची पावडर जी असते ना, काश्मीरी मिरची पावडर रंगाची, ती इथे घालून घेणार आहे. ते छान ह्याच्यामध्ये आपण भाजीमध्ये घातलं ना की रंग सुंदर येतो भाजीचा. आणि चवही, पनीराला स्वतःची अशी काही फार वेगळी चव नसते. त्यामुळे पनीरमध्ये थोडंसं शॅलो फ्राय करताना मी हळद, मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर अशी घालून घेतलेली असते. हे पहा, इथे आता सगळी क्लिप मी काही इथे दाखवताना हे पहा, काश्मीरी मिरची, हळद घालून झाली होती आणि ही काश्मीरी मिरची पावडर. आता सुंदर असं हे स्वयंपाकाचं काम चालू आहे. इथे पहा, हे दही आहे आणि याच्यामध्ये थोडंसं धणे, जिरे पावडर, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर यातही घालून घेणार आहे. आणि थोडासा आपला मसाला, जो पंजाबी मसाला जो असतो तो थोडासा, असं सगळं घालून दह्यामध्येच आपण मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे ना आपल्याला भाजीमध्ये घालताना त्याला असं म्हणजे तेलात वगैरे तर आपण हे डिरेक्टली मसाले घातले तर जळकट वास येण्याची शक्यता असते. असे घातले तर छान त्याचा एक वास येतो. आणि मी थोडंसं ना घरच्या मसाल्याची एक थोडीशी मी त्याला टेस्ट देत असते, कारण आपल्याला त्या रोजच्या मसाल्याची सवय असते. त्यामुळे थोडासा मी घरचा मसालाही घातलेला आहे. आणि ती आपल्याला एक सवय असते आपल्या मनाला त्या स्वादाची एक. त्यामुळे कुठल्याही म्हणजे अगदी सांबार केलं तरी सुद्धा घरचा मसाला हा माझ्यासाठी अगदी म्हणजे अविभाज्य घटक जो असतो ना, तसं आहे हे.
आणि इथे पहा, कसुरी मेथी पंजाबी भाज्यांमध्ये किंवा पदार्थांमध्ये कधीही विसरायचं नाही. छान एक त्याला स्वाद येतो. आणि तोही असं तेलातच थोडंसं परतून घ्यायचं आहे. हातामध्ये थोडंसं असं चोळून घ्यायचं आणि मग घालायचं. आणि हे पहा, थोडं आपल्याला आता जसं ते सरसरीत हवं आहे तसं भाजी, त्या पद्धतीने यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं. आपण दूधही वाढवू शकतो, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे शक्यतो आपण दही पण घातलेलं आहे, तर फार पण आणि सगळ्याच गोष्टी एकत्र घालताना थोडा विचार करायचा. थोडं दूध आणि थोडं पाणी घातलं तरी चालेल. आणि इथे पहा, थोडी साखर त्याच्यामध्ये एक चव त्याची बॅलन्स करण्यासाठी म्हणायला असं. आणि हे कढईमधले जे परतलेले आपण थोडेसे शॅलो फ्राय केलेले जे पनीर आहेत ना त्यात घालून घेतलेत. आणि ही छान अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे. आता आजचा नैवेद्याचा एक वेगळाच मला हे वाटतं आहे की खरं तर पुरणपोळीचाच मानस आपल्या मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये नैवेद्य म्हटलं की पुरणपोळी हे ठरलेलं आहे. पण इथे आज जरा गुढीपाडव्याला पण बऱ्याच जणांकडे असतंच की श्रीखंडपुरी वगैरे. तर इथे पहा, आता पुऱ्याही करून घेते. छान टम्म फुगतायत अशा. आणि कितीही मोठं झालं ना तरी अशी फुगलेली बघितली ना की मजाच वाटते बरं का. आणि एकीकडे अशी करून घेते लाटून. आणि एक एक लाटण्यापेक्षा मी आता इथे असं काय म्हणतो आपण, एखाद्या वाटीने म्हणा किंवा एखाद्या डब्याच्या ह्याने वगैरे असं कट करून घेते, कारण लवकर होईल. कारण बरेच पदार्थ आपण या दिवशी करतो नैवेद्याला, आणि मग फार एक एक करून वेळ घालण्यापेक्षा मला असं वाटतं की हे जरा सोपं होईल. तेव्हा हे असं सगळं. आणि कडुलिंब पण पहा ना, आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपण आज कडुलिंबाला सुद्धा महत्त्व दिलं आहे. म्हणजे ना की ते तर खरं तर सेवन म्हणजे आपल्या शरीरासाठी फायदेशीरच आहे ते सेवन केलं तर. आणि गूळ, कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद जो आपण देतो तो एक मोठा संदेश आहे असं मला वाटतं की जीवनात गोडवा आणि कडू असे दोन्ही प्रसंग येतात, पण त्यांना धैर्याने सामोरं जाऊन आपण यशाची गुढी आपण चढू शकतो, उभारू शकतो. आणि मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात, गोडवा पण आणि कडूपणा पण. आणि हा सण आपल्याला हे शिकवतोही की अशातून तुम्ही एक कडू गोष्टींमधनं गोडवासुद्धा निर्माण करू शकतात. मग तो कोणत्याही गोष्टीत असो, म्हणजे नात्यातही आपण तो गोडवा आणू शकतो. तर ही आपली संस्कृती आपल्याला हे नेहमीच शिकवते. तेव्हा इथे पहा, तर थोडेसे पापड तळून घेतलेत. पुऱ्या झाल्या की त्याच तेलामध्ये पटापट असं सगळ्या बाकीच्या, म्हणजे हे कसं आयत्या वेळी थोडंसं तळण्याच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं की पापड, भजी वगैरे. भजी पण अगदी आता झालंय काय ना की सतत सतत पुरणपोळी आणि असं असल्यामुळे, आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की तळणं वगैरे आलंच, त्यामुळे बरेच भजी वगैरे असं बरंच झालेलं आहे, तळणं झालं आहे. अगदी थोडं थोडं मी करून घेतलं आहे. लागेल तसंच मी पुन्हा पुन्हा करते, म्हणजे ज्याला जसं जेवायचं आहे तसंच थोडं थोडं करते आहे, नैवेद्यापुरतं करते आहे, असं माझं चालू आहे. आणि आता हे भजी झाले की मी असं छान काय म्हणतो आपण, श्रीखंड पण त्याच्या ताटामध्ये घालणार आहे. आणि इथे पापडही तळून घेतलेत. कोशिंबीर काही केलेली नाही आज, कारण पदार्थ खूपही असले ना की खाल्ले जात नाहीत, संपत नाहीत, वाया जाऊ शकतात. थोडी मेथीची भाजी. आणि आता मी हे ताट वाढून घेते. तेव्हा थोडं लिंबू, काकडी, पापड, भजी, मेथीची भाजी असे डावी बाजू जी आपण म्हणतो ती आधी वाढून घेतली आहे. त्यानंतर ही पुरणपोळी आहे. त्यानंतर आता भाताची मूद आपण नेहमी नैवेद्याला घालतो, तेव्हा मी इथे मूद करून घेते भाताची, आणि तीही तिथे मी घालून घेते. तेव्हा भाताची मूद असा सगळं हे करून घेते. आणि हा मला असं म्हणजे सांगायचं असं वाटतं की हा एक केवळ धार्मिक सण नाही आहे. ह्या आपले प्रत्येक सण, प्रत्येक आपली संस्कृती ही निसर्गाशी निगडीत आहे, ती त्या निसर्गाशी जोडलेली आहे. तेव्हा हा सणही तसाच आहे. याच काळात शेतामध्ये जी जुनी पिकं काढून नवीन पिकांना सुरुवातीचा आनंद साजरा केला जातो. आता इथे पहा, भात वरण म्हटलं की त्याच्यावर तूप हवं,
छान असं तूप घातलं आहे, श्रीखंड, आणि इथे पुऱ्या वाढल्या आहेत. दूध हवं पुरणपोळीला, तर तेव्हा मी थोडंसंच अगदी इथे गरम करून दूध घातलं आहे आणि भाजी वाढली आहे. असं छान ताट तयार केलं आहे. आणि आता ही दुपारची वेळ आहे आणि दुपारी इथे मी देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गुढीलाही नैवेद्य दाखवणार आहे. अगदी असंच ताट भरायचं आणि गुढीलाही नैवेद्य दाखवायचा. आणि हे नैवेद्य दाखवलेलीच ताटं आपण जेवायला घेऊ शकतो 1-5 मिनटं पुढे देवापुढे ठेवून. आणि संध्याकाळी मात्र सूर्यास्ताच्या आधी आपल्याला गुढी उतरवायची असते. तेव्हा मात्र आपण गुढी उभारताना आपण पूजा केलेली आहे, तेव्हा कोणतीही पूजा केल्यानंतर आपण त्याचं उद्यापन करतो. तसंच इथेही आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत, दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जे ध्वज आहे ब्रह्मध्वज तो उतरवायचा आहे. आणि असं हे जे प्रत्येक महिना हा बघा, ज्या ज्या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते, त्या ज्या नक्षत्रामध्ये जी पौर्णिमा येते त्या नक्षत्राच्या वरूनच त्या महिन्याला, म्हणजे मराठीमध्ये आपण आता चित्रा नक्षत्रामध्ये जर पौर्णिमा आली तर आपण त्याला चैत्र महिना म्हणतो. म्हणजे असे प्रत्येक महिन्याची नावं पडलेली आहेत. तेव्हा आता चैत्र म्हणजे गुढीपाडवा, चैत्र म्हणजे हिंदू नववर्ष, चैत्र म्हणजे नवी पालवी, चैत्र म्हणजे सगळं नवनवीन असं सगळं नव चैतन्य आणि आल्हाददायक असं सगळं वातावरण. आणि ह्या अशाच नव पालवीच्या, नव चैतन्याच्या अशा मंगलमय वातावरणात मी आजच्या ब्लॉगची सांगता करते आहे. तेव्हा हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, हिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन चैतन्यमयी आल्हाददायक अशा नवनवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग, सुरेख नवनवीन असे रंग भरत रहा. धन्यवाद.